मानवी रक्ताचा पीएच किती असतो? तर मानवी रक्ताचा पीएच तुम्हाला माहिती, पीएच म्हणजे सामू. ओके, आता याचा उत्तर लिहायला गेलं 7.35 ते 7.45 आहे. ऍव्हरेज मध्ये लिहितात 7.4. काय मुलांनो 7.4. परीक्षेमध्ये आपल्याला अनेक पदार्थांचे पीएच विचारले जातात. ते आपण पाहूयात कोणाकोणाचे विचारतात. तर पीएच हा 3 प्रकारचा असतो. बघा, पीएच स्केल सगळ्याला माहित आहे की सगळ्या सेंटरला वाढली ते 7 असते. 0 ते 14 पर्यंत त्याची स्केल असते. 0 ते 7 पर्यंत या ठिकाणी जर आपल्याला पाहायला गेलं तर 0 ते 7 पर्यंत बघा 7 हा उदासीन असतो. काय असतं? 7 हा उदासीन असतो, म्हणजे न्यूट्रल पीएच असतो. ओके, 7 हा पीएच पाण्याचा आपल्याला पाहायला मिळतो. पाणी शुद्ध पाणी आहे, पावसाचं जे शुद्ध पाणी त्याच्यामध्ये 7 असतो. पावसासोबत जर धूर वगैरे असेल, आकाशामध्ये प्रदूषण असेल तर त्याच्यामध्ये प्रदूषण जर पाण्यामध्ये मिसळलं तर पीएच काही 7 राहणार नाही. ते देखील काय होणार त्या ठिकाणी पीएच हा ऍसिडिक होत असतो. ऍसिड रेन तर तुम्हाला माहिती. ओके, त्यानंतर 0 ते 7 पर्यंत असतो आपल्या ठिकाणी ऍसिडिक असतो. ऍसिडिक म्हणजे जर आपण आम्ल आम्ल त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि 7 पेक्षा जास्त, 7 पेक्षा थोडासा 6.9 म्हटलं तर आपलं आम्ल येईल. मग 7 पॉईंटच्या पुढून जे 14 पर्यंत असेल ते आम्लारी असेल. काय असेल तर आम्लारी, लक्षात ठेवायचे. आता काही पीएच परीक्षेमध्ये येऊन गेले ते आपण विचारू. तुम्हाला प्रश्न विचारायचा पहिला आहे बघा, ऍसिडिक जे रेन असतं, ऍसिडिक रेन तर आपण तो आम्ल वर्षा. आम्ल वर्षाचा भरपूर पीएच विचारलेला आहे. आम्ल वर्षा कुठे? ज्या ठिकाणी प्रदूषण जास्त झालेलं आहे, ज्या ठिकाणी कारखानदारी जास्त झालेली आहे, ज्या ठिकाणी कंपन्या वगैरे जास्त आहे, धूर वगैरे खूप आहे आणि ते जर धूर पावसासोबत मिसळला, ओके, त्या ठिकाणी है ना, तर त्या ठिकाणी आपल्याला काय तयार होत असतं? त्या ठिकाणी ऍसिड रेन तयार होत असते. आम्ल वर्षात त्याचा पीएच असतो बघा 5.5. लक्षात ठेवा, हा परीक्षेत येऊन गेलेला प्रश्न आहे. त्यानंतर पुढे प्रश्न असा असतो की ऍसिड रेन बद्दल थोडं बोलूया. आपण बोलत आहोत तर 2 गोष्टी बोलायला काय हरकत आहे? तर बघा, त्याचा सल्फ्युरिक आम्ल ऍसिड रेन मध्ये कशा कशाचं त्या ठिकाणी असतं? सल्फ्युरिक आम्ल असतं, H2SO4. आणि दुसरे आम्ल वर्ष असते. कधी कधी H2SO4चा देखील पाऊस पडू शकतो. म्हणजे नुसताच पाऊस नसतो, पाण्यासोबत थोडे थोडे त्याचे असतं. थोडं इरिटेशन व्हायला लागतं, जळजळीत व्हायला लागतं. नुसतं ऍसिडच पडत नाही, पाणी मॅक्झिमम असतं, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ह्या गोष्टी असतात. आता त्या ठिकाणी प्रदूषण किती झाले त्याच्यावर डिपेंड असतं की तिथं किती सल्फ्युरिक ऍसिड त्या ठिकाणी पडत आहे. असं काही बदबद पडत नाही, जळून जात नाही कोणी, पण त्याचे खूप साईड इफेक्ट व्हायला लागत असतात वनस्पती व प्राण्याच्या शरीरावरती. ओके, त्यानंतर पुढे असतं की नायट्रिक ऍसिड HNO3. हा थोडा खूपच डेंजर असतो. नायट्रिक ऍसिड तो खूप डेंजर आहे ना. आम्लांचा राजा आपण कुणाला म्हणत असतो तर सल्फ्युरिक ऍसिड. लक्षात, रसायनांचा राजा, आम्लांचा राजा सल्फ्युरिक ऍसिड. ब्ल्यू व्हिट्रिऑल त्याला त्याला म्हटलं जातं बघा, ऑइल ऑफ ब्ल्यू व्हिट्रिऑल. H2SO4 नायट्रिक ऍसिड खूप डेंजर असतं. ह्याची खूप डेंजर असते नायट्रिक ऍसिड HNO3. हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. ओके, म्हणजे सल्फेट आणि नायट्रेट जर असतील आकाशामध्ये तर अशा प्रकारची रेन होऊ शकते. चला पुढे बघू, आपल्याला पीएच पाहायचं बघा. कधी कधी आपल्याला पोटामधला पीएचला आंत्र म्हणजे आपलं जे काही पोट आहे, पोटाच्या आत म्हणजे स्टमकच्या आतमध्ये पीएच किती असतो? तर ते खूप असतो. कारण आपलं अन्न त्या ठिकाणी जे आपण अन्न खातो, काय खातो, त्याला सगळं भस्म करायचं काम तो पोटातला पीएच करत असतो. म्हणजे त्या पीएच किती असतो? 1.4. बघा किती कमी आहे. जितका 0 जवळ असेल तेवढी जास्त ऍसिडिटी असते. जितकी ऍसिडिटी असेल तेवढं अन्न लोक त्या ठिकाणी पचण्यास मदत होते, अन्न भस्म होण्यास मदत होते. ओके, तो ऍसिडिटी खूप महत्वाची आहे. ओके, जास्त ऍसिड झालं तर तेही प्रॉब्लेम होतात. पण जेवढी गरज आहे तेवढी तो पीएच असलाच पाहिजे. ओके, लिंबू असेल हे ना, हे जे काय लिंबू वर्गीय फळं आहेत यांचा पीएच असता 2.4. लक्षात ठेवायचं. आणि 0 कुणाचा असेल तर सल्फ्युरिक ऍसिड 0 पीएच असतो. हायड्रोक्लोरिक ऍसिड 0 असतं. आता सल्फ्युरिक ऍसिड हे माहिती आहे का आपल्याला बॅटरीमध्ये वापरतात. गाड्यांची जी ऑटोमोबाईल्स असतात, जे गाड्या असतात त्यांच्यामध्ये ह्याची बॅटरी वापरली जाते बॅटरीमध्ये. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा 7.4 आपण पाहिला कुणाचा तर मानवी रक्ताचा पीएच पाहिला. पुन्हा 6 पॉईंट त्या ठिकाणी आहे बघा. 6.4 आहे तो दुधाचा आहे, 7.4 तो रक्ताचा आहे. हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. काही महत्वाचे पीएच आपल्याला लक्षात परीक्षेला कामाला येऊ शकतात. ओके, तर अनेक पीएच आहेत, तुम्हाला ते पाठ करावं लागतील, बघावं लागतील. परीक्षेला काय येऊ शकतं त्या अनुषंगाने आपल्याला पाहिजे. इथं काय मी आता केमिस्ट्री सांगत असणार आहे. हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे, तरी पण या ठिकाणी काय केलं आहे तर कव्हर अप केलेला आहे.